नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं कथागंधच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे मी वाचलेल्या काही पुस्तकांपैकी ही पुस्तके आणि त्यांचा सारांश। मला वाटतं प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचावीत अशी आहेत ही पुस्तके। चला तर पाहूया। पहिल्यांदा आपण बघणार आहोत आर्ट ऑफ लेटिंग गो, म्हणजेच सोडून देण्याची कला। मनातील ताण, जुन्या आठवणी सोडून देऊन शांत कसे जगायचे। आपण अनेकदा अशा गोष्टी धरून ठेवतो ज्या आपल्या हातात नसतात, उदाहरणार्थ भूतकाळ किंवा लोकांचे विचार। हे पुस्तक शिकवतं की काही गोष्टी सोडून देणं म्हणजेच हार मानणं नाही, तर स्वतःला मानसिक शांतता देणं आहे। आयुष्यात पुढे जायचं असेल तर जुनं ओझं टाकून द्यायलाच हवं, नाही का? तसंच आता आपण पाहणार आहोत दुसरं पुस्तक, ज्याचं नाव आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड। आणि मला आवडणारं हे सगळ्यात जास्त हे माझं आवडतं पुस्तक आहे। तुमच्या सुप्त मनाची शक्ती, आपले विचार, आपले नशीब कसे बदलू शकतात। आपल्या डोक्यात रोज हजारो विचार येतात। हे पुस्तक सांगतं की जर ही तुम्ही तुमच्या सुप्त मनाला सकारात्मक विचार आणि विश्वासाची सवय लावली तर तुम्ही तुमचे आरोग्य, पैसा आणि यश काहीही मिळवू शकता। तुमचे विचार बदलले की तुमचे आयुष्य बदलते। पाहणार आहोत आता आपण तिसरं पुस्तक, इकिगाई। मला वाटतं खूप लोकांचं हे पुस्तक फेवरेट आहे। आनंदी, सुखी आणि दीर्घायू जगण्याचे जपानी रहस्य। सकाळी उठल्यावर आज मला काय करायचं याचं कारण म्हणजे इकिगाई। हे पुस्तक सांगतं की तुमच्या आवडीची गोष्ट, तुमचे कौशल्य आणि जगाची गरज जिथे एकत्र येतात तिथे तुम्हाला तुमच्या जगण्याचा खरा उद्देश सापडतो। आनंदी आयुष्यासाठी स्वतःची इकिगाई शोधणे का गरजेचे आहे हे या पुस्तकात सांगितले आहे। चौथं पुस्तक आहे द सिक्रेट, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम। हे पुस्तकसुद्धा खूपच जास्त छान आहे। म्हणजे अर्थात सगळेच पुस्तकं खूप छान आहेत। द सिक्रेट, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम। या जगाचा एक खूप मोठा नियम आहे। तुम्ही ज्या गोष्टीचा तीव्रतेने विचार करता आणि ती मिळाल्याचा आनंद अनुभवता, ती गोष्ट ब्रह्मांड तुमच्याकडे खेचून आणतं। जर तुम्हाला यश हवे असेल तर आधी तसा विचार करा आणि तसं जगायला सुरुवात करा। हेच द सिक्रेट आहे। 5व्या नंबरचं पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी ऑफ ओशो। तुम्ही जर थोडे आध्यात्मिक असाल, तुमचे विचार तेवढे स्वतंत्र असतील तर तुम्ही हे नक्की पुस्तक वाचलं पाहिजे। पाहूया या पुस्तकात काय आहे। अध्यात्म, स्वातंत्र्य आणि स्वतःच्या अटींवर जगणे। समाजाच्या चौकटी मोडून स्वतःच्या मनाप्रमाणे आणि अत्यंत जागरूकतेने कसं जगायचं हे ओशोंच्या या पुस्तकातून आपण शिकायला मिळतं। अध्यात्म म्हणजे संसार सोडणं नाही, तर संसारात राहूनही स्वतःचा शोध घेणं आहे। हे एक वेगळा दृष्टिकोन हे पुस्तक देतं। पुढचं पुस्तक आहे द आर्ट ऑफ नॉट लिव्हिंग फॉर, पर्वा न करण्याची कला। प्रत्येक फालतू गोष्टीची काळजी करणे कसे थांबवायचे हे आपण या पुस्तकात बघू। आपण प्रत्येक छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतो। लोक काय म्हणतील, कसं झालं तर काय होईल। हे पुस्तक सांगतं की आपल्याकडे मर्यादित ऊर्जा आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची पर्वा करणे थांबवा। फक्त ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत तिथेच लक्ष द्या।